नमस्कार, मी सोनाली. कुठलाही समारंभ असेल किंवा छोटीशी पार्टी असेल किंवा मग घरी पाहुणे येणार असतील तर आपल्याकडे हमखास बनवले जाणारे स्वीट डिश म्हणजेच गुलाबजामुन. तर आज आपण प्रीमिक्स पासून मऊ आणि लुसलुशीत गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर गुलाबजामुन बनवण्यासाठी मी चितळे फूड्सचं इन्स्टंट गुलाबजामुन प्रीमिक्स 400 ग्रॅमचं एक पॅकेट आणलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट वापरू शकता. तर या ठिकाणी आपल्याला 2 चमचे इलायची पावडर, 240 मिली दूध, तुम्ही या ठिकाणी पाणी पण वापरू शकता, 8 कप साखर म्हणजेच आपल्याला 1200 ग्रॅम साखर घ्यायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. गॅस ऑन करून सर्वात सुरुवातीला आपण पाक तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1200 ग्रॅम साखर म्हणजेच 1 डब्बा साखर घालायची आहे. 1 डब्बा साखर घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला 1 डब्बाच पाणी लागेल. जर तुम्ही साखरपेक्षा जास्त पाणी टाकले तर पाक आपला लवकर तयार होणार नाही. तर आपला पाक तयार होईपर्यंत आपण गुलाबजामुनचं पीठ मळून घेऊ. गुलाबजामुनचं पीठ मळण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये गुलाबजामुनचं पीठ काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दूध टाकण्याच्या आधी ते पीठ एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळी तयार होणार नाही. पीठ एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं थंड दूध टाकायचं आहे. गुलाबजामुनसाठी आपल्याला गरम दूध लागणार नाही. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना आपल्याला दूध एकाच टायमिंगला न टाकता थोडं थोडं टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी कळेल. पीठ आपल्याला खूप पातळ पण करायचं नाही आणि घट्टही ठेवायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पिठामधून बारीक बारीक गोळे काढून ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. जर तुम्ही अशा प्रकारे पीठ मळून घेतलं तर तुमच्या गुलाबजामुनला एकही चीर पडणार नाही. गुलाबजामुन एकदम मऊ आणि लुसलुशीतच होणार. अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर हे पीठ आपण 10-15 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे. पीठ एकदम मऊ भिजले की ते गुलाबजामुनचे गोळे करताना खूप मस्त होतात. तर आपण पीठ मळण्याच्या आधी पाक तयार करायला ठेवला होता, तर हा पाक तयार झाला आहे की नाही तो आपण पाहूया. गुलाबजामुनसाठी पाक खूप पातळ आणि घट्ट नाही लागत. तर हे बघा, जर आपला पाक 2 बोटांमध्ये जर चिटकत असेल अशा प्रकारे तर आपला पाक तयार आहे. तर त्यामध्ये आपण 2 चमचे इलायची पावडर टाकून घेऊ. इलायची पावडर आपल्याला पाक थंड झाल्यानंतर टाकायचा आहे. जर तुम्ही गरम पाकामध्ये इलायची पावडर टाकली तर इलायचीचा अजिबात वास येत नाही. तर हे बघा, आपलं पीठ पूर्णपणे भिजलेलं आहे. तर चला तर मग आपण त्या पिठाचे गोळे करून घेऊ. गोळे करत असताना आपल्याला आपल्या हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावून घेतल्यामुळे आपले गोळे एकदम मऊ होतात आणि त्याला चिरा पडत नाहीत. जर तुमच्या गोळ्यांना चिरा पडल्या तर ते तेलामध्ये टाकल्यावर ते गोळे फुटतात. हे बघा, अशा प्रकारे आपले सगळे गोळे तयार आहेत. चला तर मग आपण गुलाबजामुन तळून घेऊया. त्यासाठी आपल्याला गॅस ऑन करून एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे.
तेल खूप कडक तापवायचं नाही. तेल मीडियम फ्लेमवर तापवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गुलाबजामुनचे गोळे टाकून घ्यायचे आहेत. गुलाबजामुनचे गोळे टाकल्यानंतर गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा नाही, त्यामुळे गुलाबजामुन लगेच करपतात. हे बघा, आता आपले गुलाबजामुन किती मस्त असे फुगतायत. हे संपूर्ण गुलाबजामुन आपल्याला कमीच गॅसवर तळायचे आहेत. जर तुम्ही हाय फ्लेमवर गुलाबजामुन तळले तर ते आतमध्ये कच्चे राहतात, त्यामुळे गुलाबजामुन खाण्यास चविष्ट लागत नाहीत. हे बघा, अशा प्रकारे गुलाबजामुनला कलर आला की ते गुलाबजामुन आपल्याला थंड करून घेतलेल्या पाकामध्ये टाकायचे आहेत. तर बघा, किती मस्त अशा प्रकारे आपले गुलाबजामुन तयार आहेत. या गुलाबजामुन मध्ये पाक मुरायला आपल्याला 1 तास तरी लागेल. त्यानंतर आपले हे गुलाबजामुन खाण्यासाठी तयार आहेत. जर तुम्हाला ही गुलाबजामुनची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.